मंडळी, मनोरंजनाचं अधिवेशन गाजवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, अभ्यासात हुशार इक्ष्वाकूनं हॉस्टेलमध्ये सुरू केला एक नवीन अध्याय. चला बघूया त्यात तो काय काय शिकतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदी कलाकारांना. चल चल चल. काय? अरे वंशवल्लरी वंसनचा फोन आहे. ताईचा फोन आत्ता? बर. बोल बोल वंशवल्लरी ताई, बोल, कशी आहेस? हो मी बरा आहे, मी सुद्धा बरा आहे. हो. कलमाशपाद भाऊजी कसे आहेत? बापरे. कोण? कलमाशपाद भाऊजी कसे आहेत? बरे आहेत ना? हा. आणि ऋग्दिव्य कसा आहे आपला? ऋग्दिव्य हे छान. वा 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 वा. ख्याली खुशाली कळली म्हणजे बरं वाटतं नाही? हो मी सुद्धा व्यवस्थित. हो हो. नाही, आम्ही इक्ष्वाकूला भेटायला आलो. हो, वसतिगृहात राहतो ना. हो हो हो. कसं वाटणार म्हणजे छानच वाटतं. आपलं गोजीरवाणं पाडस, आपलं कोकरू, आपलं लेकरू स्वतःच्या प्रतिभेनं कर्तृत्वाच्या सगळ्या सीमा लांघून यशाच्या अवकाशात गरुड भरारी घेत असताना एका वडिलांना अजून काय वाटणार मला सांगता येईल. हो, नाही, खरंच छान वाटतं मला. हो हो हो. त्यालाच भेटायला आलोय. हो, चल ठेवू? हो, ठेवतो. हा. अरे यार, कोण चिल्लम चाली करतो यार. हा, ठेवतो. चल. हो दुमदुमने काका तुम्ही? प्रद्युम्न काका. दुमदुमने काका कुठले? हा हा तेच या 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 काका या. काका पाय घालू? घाल. पाय लागू असतं ना ते, पाय घालू काय रे गधड्या? हा तेच या काकी. मजा हे आवडतच नाही मला. ही कुठली पद्धत आहे एखाद्याला विचारण्याची? मज्जा. असू दे प्रद्युम्न, आपल्यासाठी नवीन आहे का? इक्ष्वाकू कुठे आहे? हा तू जरा मला नाही गेलाय. माल. हा येईल आता, लगेच येईल तो. दत्त ए दत्त ए दत्त पापूस कुठे रे? पापूस काय आलं? अरे दत्त, काय फालतूगिरी चालले? काय आलं? अरे तुझ्या कॉलेज मधून मला फोन आला होता. तू काही दांड्या बिंड्या हल्ली मारतो काय बसाया? मी थोडासा बिझी आहे पप्पूस. अरे मग आय माय सॉरी सांगायचं ना मला. सॉरी, तुला डिस्टर्बन्स केलं. बाय. ओके कदम. काय झालं? अहो काय बाय काय विचारा त्याला. तो दांड्या का मारतो? कॉलेज मधून फोन आला म्हणालात ना. बिझी आहे बोलले तू. पण का बिझी आहे ते सुद्धा विचारा आपल्या मुलाला. आता का बिझी? अरे हा भले का आवरत तू बिझी आहेस बचाऱ्या. कॉलेज मधून तुला फोन येतोय म्हातारा, कळत कसं ना? तू एक काम कर, तू बिझी झालास ना का कॉलेजला तू डायरेक्ट SMS मारून टाक. काही झालं ते म्हणणं उचकवतात फोन करून, मग मी इकडून तुला उचकवतो ना. असं नको ना करू बचाऱ्या. करतो मी. ते काय थोडस बिझी आहे ना त्याच्यामुळे. अरे नको तू टेन्शन घेऊ है ना. पिंडदान तू कधी आला? प्रद्युम्न नावाचं पिंडदान करा माझ्या. एवढा वेळ 2 वाक्य बोललो यांच्याशी, तेव्हा यांच्या लक्षात नाही आलं मी आलोय ते. आत्ता करतायत. नाही असं काय करतो रे? वहिनीचं नाव मी लक्षात ठेवलंय ना रे. काय नाव आहे वहिनींचं? टकीला शॉट वहिनी. अक्षशिला. सुशीला. सॉरी म्हणजे टकीली. आवडतच नाही हा मला. असू दे भाऊजी, काही हरकत नाही. Action has an equal and opposite reaction. Every action has an ए दत्तू, हे घे लवकर घे. थांब. हे पाव घे. आणि मोठी ऑर्डर आली आहे दत्तू. खूप मोठी ऑर्डर आली आहे. आय. खूप मोठी ऑर्डर आहे. 4 हाफ फ्राय, 8 डबल बुर्जी पाव आणि 22 पाव एक्स्ट्रा हवे. चल लवकर. येस बॉस, रेडी. आणि एक काम कर, आणि तो 602 वाला परत मचमच करत होता रे पैसे द्यायला. का काय? त्याला सिंगल अंडा डबल पलटी हवा होता आणि डबल अंडा सिंगल पलटी हवा होता. तू सिंगल अंडा सिंगल पलटी दिलास आणि डबल अंडा डबल पलटी दिलास. आता तो मचमच करतोय. इक्ष्वाकू.
आता कसं काय म्हणजे? सापडतही नाही तुला काय अभ्यास करायचा त्याच्याविषयी. काय नाटक आहे ती? हा काय प्रकार आहे? ए ईश्व्या, ईश्व्या? मग काय पिशव्या बोलू आणि वाक्या बोलणं बरोबर वाटत नाही ना. वाक्या? झाली का बा ऑर्डर? जा. अरे नाही पण मेसेज टाकला ना तुला. दत्तू. ए दत्त्या, झाले ऑर्डर झाली. आता मी देतो. असं काय? देतो जरा. दत्तू घे. पटकन दे. दत्तू 120 पटकन दे. 120 रुपये झाले. मारून स्कॅनर दे, टाक. हं? स्कॅनर दे. शिकवा गो. पप्पा बाबा थोडा साईडला होता. MHA में 120 रुपए प्राप्त हुए। रात्री घोटाला फिक्स करा आपला. अंडा घोटाला. आम्हाला भेटत जा रे जरा. नुसता अभ्यास अभ्यास. भेट रात्री. हे काय घडलं आता इथे? काही नाही, त्यांनी स्कॅनर मारला. 101 प्राप्त आहे. जरा शांत राहा कदम. काय घडलं म्हणजे कृती नाही विचारली मी. हे काय इक्ष्वाकू? हे सगळं काय चाललंय इक्ष्वाकू? बोल पटकन. काका दत्तू काका मी सांगतो. आम्ही दोघं सध्या अंतरपंटर झालो काका. आंत्रप्रनर झालोय. अंतरपंटर नाही दत्तू. तेच. आंत्रप्रनर झालेलो आहे बाबा. मी आणि दत्तूनी एक स्टार्टअप सुरू केलाय. P&A सन्स लिमिटेड नावाचा. म्हणजे एक तक्षशिला हे सगळं काय आहे? पी एन सन्स म्हणजे काय आहे? प्रद्युम्न अँड अरुण सन्स लिमिटेड. कसला स्टार्टअप आहे बाळा? कसला स्टार्टअप आहे? बोल पटकन. मी सांगतो काका. आम्ही रात्री 9 ते सकाळी 9 हॉस्टेलच्या मुलांना अंडीपाव विकतो. तुम्ही अंडी पाव विकताय? हो, भुर्जीपाव पण विकतो काका. अंडीपाव, भुर्जीपाव, हाफ फ्राय, डबल फ्राय, बॉईल अंडा मस्त दोरीने कट मारून असा मस्त पसरून ठेवतो. मसाला मार्क एकदम एकदम चटपटीत. आप खाओगे ना उंगली चाटते रह जाओगे काका. काय प्रकार आहे इक्ष्वाकू हा? नाही आई बाबा, आता कसं आहे, परीक्षेचा काळ सुरू झालाय ना, तर वसतिगृहात विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. रात्र जागून अभ्यास करतात. तर मग त्यांना भूक लागते आणि मग रात्री मेस पण बंद असते. तर हा मार्केट गॅप दत्तूच्या चाणाक्ष मेंदूनी हेरला आणि त्याच्या तल्लक बुद्धीने हा स्टार्टअप प्लॅनची कल्पना त्याच्या डोक्यात आली. म्हणजे माझ्या पोराच्या डोक्यातून ही आयडिया आली. अरे यार, जाम भारी मला वाटलं. आता मी मरायला मोकला. माझा पोरगा जंतर मंतर जायला. काय काय वाटेल ते बोलताय. आंतरप्रोनर असतं ते. जंतर मंतर काय? तू कस वाचाड्या सारखा चुका काढत असतोच वाचाड्या. अरे आपली पोरं आवरी मोठी झाली, काय अजून पाहिजे एका बापाला? पण वाटलं नव्हतं रे तू अवऱ्या लवकर स्वतःच्या पायावर उभा राहशील. कौतुक करू नका त्याचं. सीए नाही झालाय तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. माझ्या मुलाने तर लाज काढली आहे माझी. मला वाटलं होतं माझ्या मुलाला मी परदेशी शिकायला पाठवेन, परत भारतात येईल तेव्हा इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असेल. मरताना शेवटचा श्वास शास्त्रज्ञाचा बाप म्हणून घ्यायचा होता मला. आता काय अंडी विकणाऱ्याचा बाप म्हणून मरू? प्रद्युम्न थांब, मी बोलते 2 मिनिट. अंडी विकण्यासाठी पाठवलं होतं तुम्हाला इथे? एक बाळा मला सांग, खरंच गरज आहे का रे या सगळ्याची? आम्ही कुठे कमी पडतोय का? तुला सगळ्या सोयी सुविधा पुरवतो ना आम्ही. नाही आई, इट इज अ पार्ट टाइम थिंग. मंचुरियन नाही विकत काय तुम्ही? काय टपरीवर आलाय का? तसं नाही, म्हणजे अजून काय? लाज वाटतेय का? कळतंय का तुम्हाला? आपण आपल्या मुलांना इथे शिक्षणासाठी पाठवलं होतं, ते सोडून बाकी सगळं करतायत ते. नाही बाबा, आम्ही अभ्यास पण करतोय. सकाळी आम्ही अभ्यास करतो आणि दत्तू बोलतो तसं 9 ते 9 आम्ही काम नाही करत. फक्त रात्री 11 ते रात्री 1 आणि पहाटे 4:30 ते 6 एवढ्याच वेळात आम्ही ते काम करतो. कारण तेवढ्याच वेळात भूक लागते ना. बरोबर. उपकार करतोस आमच्यावर. रात्रीचा महत्वाचा किती वेळ वाया जातोय? 3.5 तास तुझ्या दिवसातले वाया जातात ह्या गोष्टीमुळे. जर जागा राहतोयस तर त्यावेळेस सुद्धा अभ्यास कर. पण नाही, काही धीर चालवलीत मला कळत नाही. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता तुझं चंबू कबाळ आवरायचं आणि माझ्यासोबत चालायचं. मी येत जाईन तुला रोज इथे सोडायला इगतपुरीला. बरं आहेस ना? इगतपुरी आणि विले पार्ले केवढा लांबचा प्रवास आहे प्रद्युम्न. काही बोलू नकोस. नाही मी येईन. त्याला इथे ठेवणार नाही मी. मला चालणार नाही तक्षशिला आहे. बाबा बाबा काय? अरे वडील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक आहेत तुझे.
बाबा तुम्हीच तर म्हणाला होतात ना की मराठी माणसांनी सुद्धा उद्योगधंद्यात शिरलं पाहिजे. किती किती वर्ष बाहेरची लोक येणार, ते बिझनेस करणार आणि आपण त्यांच्या हाताखाली काम करणार. त्यांनी लेख पण लिहिला होता मम्मा, मी वाचायला. कोणा करू नकोस. शांत कळत नाही त्याला? उद्योग करणं वेगळं आणि धंद्याला लागणं वेगळं. मुळात शिकण्यासाठी पाठवलं होतं की अंडी विकण्यासाठी पाठवलं होतं? माझं काय म्हणणं आहे, खरंच गरज नाही या सगळ्या गोष्टींची. आणि हे सगळं अनधिकृत आहे बाळा. वसतिगृहात या अशा अनधिकृतपणे जर गोष्टी केल्यास तर तुम्हाला महाविद्यालयातनं काढून नाही का टाकणार दोघांना? नाही 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 मम्मा, दत्तूची वट आहे. वट वट आहे. ही भाषा आहे, वट. दत्तूची ओळख आहे महाविद्यालयात. तो सगळं मॅनेज करतो. पप्पूस आपली ओळख या हे बोलतो एकदम. आय एम पावडर ऑफ यू यार. पप्पूस तुम्ही आता अजून एक पावडर रिफ्यू कराल. 1 मिनिटं. काय काय बघू. मी तुम्हाला बीप ताणलंय. हे बोलतोय. या बघा, या बघा. आता तुम्हाला बॉटल दाताने नाही फोडायला लागणार. एकदम. माय स्वीट बॉय. थँक्यू 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 थँक्यू. गौरी काळजी करतोस रे तू पोरा. या वयात बापाचे दात पडू नये म्हणून तू ओपनर आणलंच आहे. थँक्यू थँक्यू. आय लव्ह यू यार. थँक्यू. आणि हे काय? अरे हे पादुरमल मी कसा दिसतो? असू मोतीबिंदू झालेलं मरकट दिसतंय. बरकट म्हणजे? आई बाबा, मी पण माझ्या पहिल्या कमाईतनं तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. आई. असू दे बाळा. प्रद्युम्न काय करतोयस तू? हे काय करतोय म्हणजे? काय पद्धत आहे ही? हे असले फालतू धंदे करून त्याच्यातनं कमवलेल्या पैशातनं असल्या गोष्टी नकोयत मला. ए फालतू धंदे कसले विचारतोय वाचाऱ्या? तो काय दारू सिगरेट विकतोय का? का तो बटका लावून पैसे कमवतोय? अरे कामच करतायत ना, मेहनत करतायत ना पोरं. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय ना कदम. नाही नाही बाबा, नाही. माझी मार्कशीट बघा ना. बाबा बाबा माझी मार्कशीट बघा ना. पिवळं काय लागलं? ते तेल, अंड्याचं तेल थोडं. असू दे असू दे. अरे इक्ष्वाकू चांगले मार्क्स प्रद्युम्न हे बघ, चांगले मार्क्स मिळालेत इक्ष्वाकूला. मला सांगितलं नाहीस तू आम्हाला? हा नाही, त्या धंद्याच्या स्टार्टअपच्या गडबडीत थोडं राहून गेलं माझं. आणि दत्तू तुझं रे काय? पप्पूस अं? आपले 2 निघाले. दोन तर निघाले. फक्त 4 मध्ये जरा अंडा मिळाला आपल्याला. नो प्रॉब्लेम. ते काय होतं, नाईटला जागायला होतं ना, मग सकाळी लेक्चरला जाता येत नाही आपल्याला. टेन्शन घ्यायचं नाही म्हातारे. तू अजिबात नाही. बघ तुला जमल तसं तू अभ्यास कर, मी आहे ना. आणि तुझा धंदा वाढव. फुल सपोर्ट आपला असणार आहे. काय फीस थँक्यू. इक्ष्वाकू. अरे तू आता मला टेन्शन देऊ नको म्हाताऱ्या. महत्वाचं काय कर. सॉरी काका. की आता तुला काय अडचण आली, प्रॉब्लेम आल्या तर या कोकाला काल करायचा. मी काकांना कॉल करतो. बरे ते झालं. हे लोक चुका करतात आहेत, महत्वाचं भावनाच समजून घेत नाहीत. बाबा बाबा, मला माहिती आहे तुम्हाला मला अमेरिकेला पाठवायचं आहे शिकायला. पण तिकडे शिक्षणाचा खर्च खूप जास्त आहे, म्हणून मी माझ्याकडून थोडासा जेवढा हातभार लावता येईल तेवढा प्रयत्न करत होतो. प्रद्युम्न ऐक ना, एकदा शांतपणे ऐक ना. ऐक हो, बघ मला मान्य आहे हे सगळं अनधिकृतपणे करतायत दोघंही. हे खरं तर चुकीचंच आहे बाळा. पण ऐक ना, माझं काय म्हणणं आहे, परदेशात आपल्या नातेवाईकांपैकी त्यांची मुलं सुद्धा जात आहेत ना. ते काय करतायत, ते शिक्षण सुद्धा घेत आहेत आणि नोकऱ्या सुद्धा करतायत. तर हा इक्ष्वाकूचा सराव आहे असं समज ना. अनधिकृत हो, फक्त ही वेळ योग्य नाही. हा, शिक्षणानंतर सुद्धा हे करू शकतोस बाळा. तू बोल ना त्याच्याशी. हेच म्हणणं आहे ना माझं सुद्धा. तक्षशिला आजपर्यंत मी माझ्या मुलाच्या कुठल्याही कृतीला विरोध केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही. पण ही वेळ आहे का? 12वीचं वर्ष आहे त्याचं, शिक्षणासाठी आपण त्याला इथे ठेवलंय ना. अभ्यास करायचा सोडून बाकी सगळं करतोय तो. हे बघ बाळा इक्ष्वाकू, मी तुझ्या या स्टार्टअपच्या आणि ह्या सगळ्या बिझनेस आयडियाजच्या मध्ये येत नाही आहे. पण ही योग्य वेळ नाही. आणि हे जर महाविद्यालयात कोणाला कळलं की वसतिगृहात तुम्ही असं अनधिकृतपणे अंडीपावची गाडी चालवता तर तुम्हाला काढून टाकतील. मग आयुष्यभर तुम्ही शिक्षणाला वंचित राहाल. तेव्हा खरोखर अंडी विकायची वेळ येईल. मग आता हे लोक खोटी अंडी विकतात.
कुठे अंडी विकतात? कदम खरोखर अंडी विकायची वेळ येईल म्हणजे वास्तवात अंडी विकायची वेळ येईल त्यांच्यावर. आता विस्तवात कोण अंडी टाकतात? विस्तवामध्ये बैंगन टाकतात. वैंग वांगी वांगी. अरे कदम आपण मी तुम्हाला कळतंय का मला ए बाळानो ऐका ऐका मला या माणसाच्या तोंडीच लागायचं नाहीये. तुम्ही जे करताय ते करा पण माझं शांतपणे ऐका. ही आत्ता करण्याची वेळ नाही. हवं तर सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमचा हा स्टार्टअप पुनर्स्थापित करा. मी हवं तर मदत करेन. आणि मला कळतंय इथे राहणाऱ्यांची आबाळ होते, अनेकांची आबाळ होते खाण्यापिण्याची. तुला हे सगळं करायची गरज नाही. दर आठवड्याला हवं तर आम्ही आम्ही येऊ की सगळं. मी तुला थेपले वगैरे पण आवडतात ना, मी सगळ्यांसाठी बनवून आणीन. रश्म्या थालीपीठं लोणची सगळं आणतो. हा फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. तू अभ्यासाचं टेन्शनच घेऊ नको. जमल तसं कर. बाहेर मी गाला विकत घेतो. हे सल्लेच मला पटत नाही. इक्ष्वाकू आम्ही येतो. तू अभ्यासाला लाग. तू अभ्यासाला लाग. आणि बंद कर सगळं. हो, चल चल बाबा नेक्स्ट टाइम येताना माझं शर्ट घालून या. ओ साडी छान आहे हा. थँक्यू थँक्यू. काय बाळा? काका बाय बाय. बाय 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 बाय. काका जात नाही येत. काका मदतीला थांबताय. चांगलं आहे. बाय. वा 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 खूप भारी कॉन्सेप्ट. दोन भिन्न पद्धतीचे पालक बघायला फारच मजा येते. मस्त. आणि या स्किट मधल्या सगळ्यांची नावं फारच छान आहेत. बघूया हा सरस काय म्हणतात प्रसादा. मला प्रामाणिकपणे विचाराल ना तर मला अरुण दत्तूची फॅमिली व्हायला फार आवडेल. त्याच्यात लाईफ आहे, त्याच्यात जगणं आहे, त्याच्यात मजा आहे. तो माझं त्या क्षणावर प्रेम आहे आणि ती फॅमिली त्या क्षणावर प्रेम करत जगणारी आहे. त्यामुळे मला पर्सनली अरुण आणि दत्तू फार आवडतात. अर्थात ही फॅमिली उत्तमच आहे आणि सामाजिक समतोल म्हणून ही फॅमिली दाखवलीच पाहिजे. पण थोडा नाईलाज आहे माझा. माझं झुकतं माझं माप झुकतं परत इकडेच सारखं. भन्नाट मजा आली. वा वा सई. रुग्जुआ परफॉर्म रुग्जुआ परफॉर्मन्स कमाल परफॉर्मन्स होता. मला ह्या दोन फॅमिलीज अत्यंत आवडल्या. भाषेचा कॉन्ट्रास्ट फारच इंटरेस्टिंग होता. अरुण दादा मला असं वाटतं तुम्ही असताना पंच कुठे फुटेल हे देव सुद्धा प्रेडिक्ट नाही करू शकत. आणि हे ब्लेसिंग आहे आणि आम्हाला त्याचा अनुभव घेता येतो. आम्ही लकी आहोत. आज वांगीवाला खूप भारी टीमवर्क. मजा आली. वा वा